श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1612व्या भागाचा मी पठण करीत आहे। आज भाद्रपद कृष्ण षष्ठी, सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024। उपदेशामृत संग्रह भाग 6 या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ, सावेडी रोड, अहमदनगर, अनुक्रम नंबर 116, मुंबई बैठक 155, दिनांक 24/5/1992 या दिवशी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांच्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचं पठण सुरू आहे। या भागात पुढील प्रश्न आहे, मानवाच्या त्वचेला काळा गोरा रंग कशामुळे येतो? परमपूज्य सद्गुरूंनी खुलासा केला की मानवाच्या त्वचेला जो रंग येतो तो बाहेरील हवा, वातावरण, उष्णता व खाल्लेल्या अन्नामुळे येतो व परंपरेने त्या रंगाची प्रजा पुढे निर्माण होते। मनुष्य काळा किंवा गोरा असतो ते त्याने खाल्लेल्या अन्नामुळे। मुख्यत्वे करून बाजरी खाणारे रंगाने काळे असतात, भात खाणारे रंगाने गोरे असतात, तूप खाणारे रंगाने गोरे असतात। तुम्ही ज्या पद्धतीचे अन्न खाता त्या पद्धतीची त्वचा तयार होते। परप्रांतातही ही स्थिती आहे। हा फरक एका दिवसात, एका महिन्यात किंवा एका वर्षामध्ये पडत नाही, परंतु पिढी दर पिढीमध्ये फरक पडत जातो। मांस खाणारे लालसर असतात, हा परिणाम शरीराच्या आतून होतो। तसेच त्वचेवर बाहेरच्या वातावरणाचाही परिणाम होतो। कडक उष्णतेचा परिणाम त्वचेवर हमखास होतो, त्याने त्वचा काळी पडते। दक्षिण भारतात उष्णता जास्त आहे, त्यामुळे तेथील लोक रंगाने काळे असतात। आपल्याकडील जेवणाची पद्धत चांगली आहे। सुरुवात भातापासून होते। भात, तूप व नंतर इतर पदार्थ घेतले जातात। अजूनही हीच पद्धत चालू आहे। काही पंथांमध्ये जेवणाच्या शेवटी थोडा भात घेतात, ही गोष्ट निराळी। आपली जी पद्धत आहे की जेवताना अगोदर भात, तूप घेणं हेच आवश्यक आहे। पचण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवातीला साधे व हलके अन्न घ्यावे, त्याबरोबर तूप म्हणजे स्निग्ध पदार्थ घ्यावेत, म्हणजे आतड्याला गुळगुळीतपणा निर्माण होतो। अन्न पुढे सरकायला त्रास होत नाही, हे शास्त्राला धरून आहे। फळे खाणारे टवटवीत असतात, कारण फळे ही पचायला हलकी असतात, त्यामुळे पोटात जडत्व निर्माण होऊन आळशीपणा येत नाही। काही लोक म्हणतात की काळा किंवा गोरा रंग ही दुर्बलतेची निशाणी आहे। हे चूक आहे। रंगाचा व माणसाच्या स्वास्थ्याचा व स्वभावाचा कुठेच संबंध येत नाही। भगवान श्री रामचंद्र हे रंगाने काळे होते, परंतु त्यांचे शरीर नखशिकांत पौरुषाने भरलेले होते। भगवान श्रीकृष्ण रंगाने निळसर होते, अतिशय बुद्धिमान, मुत्सद्दी व तेजस्वी होते। भगवान शंकराचा रंगही काळा आहे। पुरुषाच्या त्वचेचा रंग पाहत नाही, परंतु गुण पाहतात। तिखट खाणाऱ्यांचे डोळे काही कारण नसताना ताट असतात, यांची डोकी नेहमी तापट असतात। हे किरकोळ कारणावरून हमरेतुमरेवर येतात। गुजराती, मारवाडी लोक तिखट खातच नाहीत किंवा अतिशय कमी खातात, म्हणून हे लोक स्वभावाने ताठ नाहीत, नेहमी नरम स्वभावाचे असतात। विवेकानंद तापट होते, ते क्षत्रिय होते, अतिशय तिखट खाणारे होते। परदेशात जाताना येथून मिरचीचा अर्क त्यांनी बरोबर नेला होता। ते स्वतः हाताने भात करीत व त्यात तो अर्क कालवून खात। आपल्याकडे जेवणाच्या शेवटी ताक भात घेण्याची पद्धत आहे। ताकामुळे पोटातील उष्णता कमी होते, अन्न पचायला मदत होते। तसेच दही ताकामुळे त्वचा गोरी होते। तुम्ही आज ताकभात घ्याल म्हणजे लगेच उद्या त्वचा गोरी होणार नाही, परंतु काळे पडायचे थांबेल। गहू खाणारे गहूवर्णी असतात। समाजातील काही जण अतिशय तिखट खातात, तर काही मुळीच तिखट खात नाहीत। अन्न सेवनाने त्यांच्या स्वभावावर निश्चित परिणाम होतो। अन्न चांगले घेत जा। त्वचा व स्वभावाच्या पुष्कळ गोष्टी अन्नावरच अवलंबून असतात। अन्नाचा संस्कार शरीरावर हमखास होतो। शिळे खाणारे लोक वाईट दिसतात,
त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेच तेज किंवा उत्साह दिसत नाही. वरच्या वर्गातील काही लोकांना शेळे खाण्याची सवय असते, त्यामुळे त्यांची त्वचा तशी निर्माण होते. पुढील प्रश्न आहे, फिरायला जाणाऱ्या पर्यटकाची वृत्ती कशी असावी? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की सर्वच लोक शहरी वातावरणाला कंटाळून 4 दिवस मुक्त आनंद व आराम मिळावा म्हणून घर सोडून लांब निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी फिरायला जातात. ह्यात गैर काही नाही. जीवनात विरंगुळाचे काही दिवस असायला पाहिजेत, नाहीतर मनुष्य एकाच प्रकारे आयुष्य काढताना कंटाळून जाईल. अशा प्रकारे फिरायला जाऊन आलेल्या एकाने पुरातन काळातील प्रसिद्ध मंदिर पाहिले. उत्सुकतेने तेथील मूर्तीचे दर्शनही घेतले, परंतु त्याला त्या मूर्तीत विशेष प्रभाव वाटला नाही व आनंद वाटला नाही. असे का म्हणून मला विचारले. मी त्याला खुलासा केला की प्राचीन काळी ते मंदिर प्रसिद्ध होते, त्याची इतिहासात नोंद आहे. हे चुकीचे नाही. दुसरे म्हणजे ते मंदिर उद्ध्वस्त होऊन पुष्कळ काळ गेला. त्यानंतर त्या मूर्तीची योग्य अशी काळजी घेतली गेली नाही व पूजा अर्चा झाली नाही, वेदोच्चार झाले नाहीत. जर देवाच्या मूर्तीची पूजा अर्चा थांबली तर हळूहळू प्रभाव कमी होतो, हे उघड आहे. दुसरे म्हणजे जे लोक फिरायला किंवा हवापालट करायला जातात त्यांनी संशोधक म्हणून जाऊ नये. लांबच्या प्राचीन ठिकाणी दर्शनाला जाताना शरणागत होऊन दर्शनाला जावे. पुष्कळ लोक तिरुपतीला गिरी बालाजीच्या दर्शनाला जाऊन येतात. नंतर मला विचारतात की देवाचे दोन्ही हात सरळ खाली नाहीत, एक हात आडवा आहे व दुसरा हात उभा आहे, असे का? मी त्यांना उलट विचारतो की देवाने तुम्हाला काय विचारून उभे राहावे का? मला तर तुमच्या सुशिक्षितपणाची व बुद्धीची कीव करावीशी वाटते. देवांच्या हाताची जी ठेवण आहे त्याचा योग्य अर्थ आपल्याला काढता आला पाहिजे. एकतर ही संपूर्ण काळ्या शालिग्राम पाषाणाची अभूतपूर्व अशी मूर्ती आहे. 6.5 ते 7 फूट उंच आहे. ती मनुष्य रूपात उभी आहे. एक हात आडवा आहे. यामुळे पूर्ण भावनेने येणाऱ्या सर्व दर्शनार्थींना अभय मिळते व उभ्या हातामुळे सर्वांना आशीर्वाद मिळतात. फिरायला जाताना फिरण्यातील आनंद मिळावा. खरं म्हणजे तुम्ही 4 दिवस हवापालट म्हणून फिरायला जाणार तर विनाकारण मूर्तीचे संशोधक म्हणून कशाला जायचे? शरणागत म्हणून जावे. तुम्हालाही आशीर्वाद मिळतील. तुम्ही सामान्य बुद्धीची माणसे आहात. तुम्हाला काय करायचे आहेत पंचायती? नशिबाने जे मिळते ते स्वीकारा. देवाचे आभार मानावे, उगाच शहाणपण दाखवू नये. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुढील अमृतकणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.